हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचा जन्म 1892 रोजी झाला. त्यांना फाशी मिळाली 19 एप्रिल 1910 ठाणे येथे. आता ऐकूया शूर आणि धीरोदात्त वर्तन असलेल्या क्रांतिकारकाचा हा महिमा. भारतात 1857 नंतर शस्त्रांवर कडक बंदी घातली गेली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बॅरिस्टर राणांकडून पॅरिस येथून जर्मन बनावटीची ब्राउनिंग पिस्तुलं मागवली. पेट्यांना फसवे तळ बसवून आणि कोरलेल्या पुस्तकांमध्ये दडवून ती भारतात ठिकठिकाणच्या क्रांतिकारक गटांकडे पाठवली. अशीच 20 ब्राउनिंग पिस्तुलं चतुर्भुज अमीनच्या हस्ते मुंबईत पाठवली गेली. तिथून ती नाशिकसह वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली. मात्र लोभी अमीनने त्यापैकी एक पिस्तूल स्वतःकडेच दडवून ठेवले होते. त्याच पिस्तुलाने त्याचा स्वतःचा आणि त्यांच्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सुद्धा घात केला. सावरकर बंधूंच्या उपद्व्यापामुळे नाशिक जिल्ह्यातील तरुणांची माथी भडकली असून जिल्हाभर राजद्रोहाचं वातावरण निर्माण झालं असल्याने तेथील राजद्रोह निपटून काढण्यासाठी जॅक्सन या IAS अधिकाऱ्याला सरकारने नाशिकचा कलेक्टर करून पाठवले. तो संस्कृतचा अभ्यासक आणि मराठीचा उत्तम जाणकार होता. मराठी नाटकांचा तर तो विशेष भोक्ता होता. तो सार्वजनिक त्यातही राष्ट्रीय चळवळी करणाऱ्यांचा कट्टर द्वेष्टा होता. वंगभंग विरोधी आंदोलनात निघालेल्या मिरवणुकीवर त्याने बंदी घातली होती. अनेकांना तुरुंगात अडकवले होते. 26 सप्टेंबर 1906 या दिवशी निघालेल्या दसऱ्याच्या मिरवणुकीत वंदे मातरम या घोषणा दिल्याचं निमित्त करून खरे खोटे आरोप ठेवून अनेक तरुणांवर त्याने अनन्वित अत्याचार केले होते. लोकमान्य टिळकांना जन्मठेप झाल्यानंतर निघालेला मोर्चा त्याने उधळून लावला होता. कित्येकांना कडक शिक्षा लावल्या होत्या. कोणताही सबळ पुरावा नसताना बाबाराव सावरकरांनी छापलेल्या 4 कविता हा राजद्रोह ठरवून त्यांनी त्यांना अंदमानात जन्मठेप पाण्यावर पाठवले. खटल्याच्या दरम्यान त्यांची नाशिक शहरातून धिंड काढली. सावरकर कुटुंबाची सारी मालमत्ता जप्त केली. बाबाराव सावरकरांची विटंबना ही उंटावरची शेवटची काडी ठरली. अभिनव भारतच्या सदस्यांनी या घटनेचा सूड उगवण्याचा निश्चय केला. औरंगाबादचा एक कोवळा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे सावरकरांवर परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी तशी निष्ठा ठेवत असे. त्याचा नाशिकच्या अभिनव भारतच्या मंडळींशी संपर्क जुळून आला होता. जॅक्सनला ठार मारण्याची त्यांनी सिद्धता दाखवली होती. नाशिकमधील राजद्रोह निपटून काढण्याचे बक्षीस म्हणून जॅक्सनला डिसेंबर 1909 मध्ये कमिशनर म्हणून बढती मिळाली. पुढील वर्षाच्या सुरुवातीला तो नवीन जागी बदलून जाणार असल्याचे प्रसिद्ध झाले. त्याला नाशिकमधून जिवंत जाऊ न देण्याचा क्रांतिकारकांनी निर्धार केला. नाशिकच्या प्रतिष्ठित मंडळींनी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या मदतीने जॅक्सनला पान सुपारी देऊन निरोप देण्याचा मोठा जंगी कार्यक्रम ठरवला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कंपनी शारदा नाटकाचा खेळ करणार होती. बालगंधर्व तेव्हा शारदाची भूमिका करीत. त्या कार्यक्रमातच जॅक्सनला उडवण्याचा क्रांतिकारकांनी निर्धार केला. विनायकराव देशपांडे स्वतः औरंगाबादेत जाऊन कान्हेरेंना नाशिकला घेऊन आले. देशपांड्यांनी त्यांना पूर्ण भरलेली 2 ब्राउनिंग ऑटोमॅटिक पिस्तुलं दिली. मुलांनो, ही पिस्तुलच सावरकरांनी चतुर्भुज अमीनच्या हस्ते पाठवलेल्या पिस्तुलांपैकी होती आणि त्यामुळेच सावरकर नाशिकच्या खटल्यात गोवले गेले. तर ह्या ऑटोमॅटिक पिस्तुलांबरोबरच त्यांनी कान्हेरेंना एक जालिम विषाची पुडी दिली आणि खुनास खून जुलमाचा प्रतिकार या मथळ्याचे आत्मनिवेदनपर एक पत्रक दिले. कान्हेरेचे कोवळे वय पाहून ते जॅक्सन वधाची योग्य कारण मीमांसा करू शकणार नाहीत. त्यामुळे काम आटोपताच शक्य तितक्या लवकर त्यांनी त्या पुडीतले विष खाऊन आत्महत्या करावी अशी त्यांना सूचना दिली गेली होती. 21 डिसेंबर 1909च्या रात्री कान्हेरे विजयानंद थिएटरात जाण्यास निघाले. त्यांनी एक पिस्तूल धोत्राच्या निर्यांमध्ये पोटाजवळ खोचून धोत्राचा काचा मारला. दुसरे क्रोम प्लेट केलेले पांढरे पिस्तूल पोटाच्या डाव्या खिशात ठेवले. उजव्या खिशात विषाची पुडी. थिएटरात त्यांनी दाराजवळची ओट्यावर अगदी मोक्याची जागा पकडली. कार्यक्रमास येण्यास जॅक्सनला उशीर झाला. नाटकाच्या पहिल्या अंकातल्या दुसऱ्या प्रवेशामधलं एक गाणं सुरू असताना त्याचं आगमन झालं. त्याच्यासोबत जॉली नावाचा अन्य एक युरोपियन ICS अधिकारी आणि काही युरोपियन स्त्रिया होत्या. चालू नाटकावर दृष्टी ठेवून सोबतच्या बायकांबरोबर बोलत तो ओट्याजवळून पायऱ्या उतरू लागताच कान्हेरे ओट्यावरून खाली उतरले.
पोटाशी असलेले पिस्तूल झटक्यासरशी काढून त्यांनी पाठमोऱ्या जॅक्सनवर गोळी झाडली. गोळी त्यांच्या बगलेतून काही इजा न करता आरपार निघून गेली. कोणाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच ते तीरासारखे पुढे धावले आणि जॅक्सनच्या छातीवर धाड 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 5 गोळ्या घातल्या. त्यांच्या छातीची चाळण झाली आणि जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण होऊन पडला. जॉलीने कान्हेरेंवर झडप घालून त्यांना मागे मागे रेटत नेले आणि त्यांचा पिस्तूल धरलेला हात घट्ट पकडून ठेवला. त्याच वेळी जिल्हा डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस तोरडमल पुढे धावून आला. त्याने त्यांच्या हातातील धूर रोखत असलेले पिस्तूल काढून घेतले. येवल्याचा मामलेदार पळशीकर यांनी आपल्या हातातील काठीने त्यांच्या डोक्यावर फटका मारला. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री 2 वाजेपर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. रातोरात शहरात चौकशा, झडत्या, धरपकडीचे सत्र सुरू झाले. 50 तरुणांना धडाधड पकडून सरकारवाड्यात डांबण्यात आले. छळ आणि यातना यांनी असहाय्य झालेल्या कैद्यांनी पोलिसांना हवे तसे जबाब लिहून दिले. या झडत्या आणि धरपकडीच्या दरम्यानच बोरी बंदर स्टेशनवर सुटाबुटा पण संशयास्पद रीतीने फिरणाऱ्या चतुर्भुज अमीनला मुंबईतील पोलिसांनी हटकले. त्याची झडती घेताच त्याच्याकडील ब्राउनिंग पिस्तूल पोलिसांच्या हाती लागले. त्याला ताबडतोब अटक करण्यात आली. पोलिसी इंगा दाखवताच त्यांनी धडाधड सारे कबूल केले आणि सावरकरांचे नाव सुद्धा सांगितले. पुढे नाशिक कटाच्या खटल्यात तो माफीचा साक्षीदार झाला. सावरकरांना अंदमानला धाडण्यात या खटल्यातली त्याची साक्ष सर्वात महत्वाची ठरली. 6 जानेवारी 1910 सरकारवाड्याच्या काही खोल्यांमध्ये थाटलेल्या कोर्टात मॅजिस्ट्रेट मॉन्टगोमेरी समोर खटला उभा राहिला. प्राथमिक सुनावणीचे आणि जबाब नोंदवण्याचे काम पूर्ण करून 1 फेब्रुवारी 1910 त्यांनी खटला सेशन कमिट केला. जॅक्सन वधाचा खटला 1908च्या नव्या कायद्यानुसार मुंबई हायकोर्टात चालवण्याचे सरकारने ठरवले. या कायद्यानुसार खटल्यात पंच राहणार नव्हते आणि त्याच्या निर्णयावर अपील करण्यास मुभा नव्हती. सर्व आरोपींना ताबडतोब भायखळ्याच्या तुरुंगात हलवण्यात आले. अनंतराव कान्हेरे, अण्णा कर्वे, विनायकराव देशपांडे, शंकरराव सोमण, वामनराव जोशी, गणू वैद्य, दत्तू जोशी अशा 7 जणांवर मुंबई हायकोर्टात मुख्य न्यायाधीश सर वेसेल स्कॉट, नारायण चंदावरकर आणि हिटन यांच्या न्यायासनासमोर दिनांक 7 मार्च 1910 पासून जॅक्सनच्या वधाचा आरोप घेऊन हा खटला सुरू झाला. कान्हेरेंनी सर्व जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आणि ते खटल्याला धैर्याने सामोरे गेले. 30 मार्च 1910 मुख्य न्यायमूर्ती सर स्कॉट यांनी स्वतः निकालपत्र वाचून दाखवले. अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे, विनायकराव देशपांडे यांना फाशी, तर शंकरराव सोमण आणि वामनराव जोशी यांना जन्मठेप काळे पाणी, गणू वैद्य यांना जन्मठेप, तर दत्तू जोशी यास 2 वर्ष सक्त मजुरी अशा शिक्षा लागल्या. गणू वैद्य आणि दत्तू जोशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध नाशिक कटाच्या खटल्यात पुढे माफीचे साक्षीदार झाले आणि त्यामुळे पुढे जाऊन त्यांच्या शिक्षा अंमलात आल्याच नाही. सर्व आरोपींना तातडीने ठाण्याच्या तुरुंगात हलवले गेले. दिनांक 19 एप्रिल 1910 सकाळी 7 वाजता कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांना ठाण्याच्या तुरुंगात फासावर देण्यात आले. तिघेही वीर अत्यंत धीरोदात्तपणे हसत हसत फासावर गेले. मुलांनो, आज त्यांची स्मृती सुद्धा आमच्या मनातून पुसून गेली असं नाही वाटत?